लहान पोरांमध्ये डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस ह्याचं प्रमाण अलीकडे बराच वाढलं आहे. ह्याची जर लक्षणं आपण लवकर ओळखू शकलो तर बऱ्याच मुलांना ह्या समस्यांपासून आपण वाचवू शकतो आणि बरेच स्युसाईड्स पण आपण प्रिव्हेंट करू शकतो. काही लक्षणं अशी आहेत, म्हणजे जर पोर खूप जास्त चिडचिड करायला लागले, खूप चिडचिड वाढली आहे त्याची, स्वतःला आयसोलेट करायला सुरुवात केली आहे, कोणाशी बोलणं टाळलं आहे, फ्रेंड्ससोबत बोलणं कमी केलं आहे, झोप न लागणं किंवा झोप खूप जास्त लागणं, भुकेवर परिणाम, ज्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आधी त्याचं मन रमायचं त्याच्यात आता तो ॲक्टिव्हिटीज, हॉबीज ते सगळं काही करत नाही आहे. खूप अति पण खुश दाखवणं, बराच हसणं, त्याला आपण स्माइलिंग डिप्रेशन म्हणतो, तेही एक लक्षण असू शकतं. काही असे विचार ज्याच्यामुळे सुसायडल थॉट्स आपल्याला जाणून घेऊ शकतो की जर मी मेलो तर काही फरक पडेल का जगात, किंवा जगण्याचं काय पॉईंट आहे, हे असे पण विचार आपल्याला बघायला मिळतात. हे लक्षणं आपल्याला ओळखायचे आहेत, पालकांनी ओळखायचे आहेत, टीचर्सनी ओळखायचे आहेत आणि त्या पोराला सपोर्ट आणि समजून घ्यायची आपल्याला गरज आहे. पालकांशी जर पोर बोलत नसेल तर त्याला राईट ट्रीटमेंट किंवा थेरपी किंवा प्रोफेशनल काउन्सिलरकडे घेऊन जायची गरज आहे. प्रोफेशनल काउन्सिलिंगमध्ये आपण पोरांना एक सेफ स्पेस देतो, एक सपोर्ट सिस्टम देतो, ज्याच्याने पोरांना एक मन मोकळेपणाने बोलायची एक संधी मिळते, स्वतःचे विचार, स्वतःचे भावना प्रोसेस करण्याची एक संधी मिळते. आपल्या देशात आता सध्या सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर्स, स्कूल काउन्सिलर्स पण बऱ्याच स्कूल्समध्ये असतात, तर त्यांच्याकडे घेऊन जायची पोराला गरज आहे. आणि ॲट द सेम टाईम आपले जे सिस्टम्स आहेत, पेरेंटिंग म्हणा, आपले स्कूल सिस्टम्स आहेत, त्यालाही स्ट्रेंथन करायची गरज आहे, एक सेन्सिटिव्हिटी आणायची गरज आहे, ज्याच्यामुळे आपल्याला पोरांना प्रोटेक्ट करता येतील आणि पोरांमध्ये पण एक इनर रेझिलियन्स जे आपण म्हणतो की कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी जी शक्ती लागते ते डेव्हलप करण्याची गरज आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.